ससून रुग्णालयाकडून टपालामार्फत पाठवण्यात पोलिसांना अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती मृत्यू प्रकरणी अपडेट आहे। ससून रुग्णालयाने टपालामार्फत पोलिसांना हा अहवाल पाठवलेला आहे। काल रात्री उशिरा जिल्हा मेडिकल बोर्डचा अहवाल पुणे पोलिसांना पाठवला गेला आणि आज संध्याकाळी अहवाल पुणे पोलिसांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। या अहवालामध्ये नेमकं काय आहे ही प्रतीक्षा अजूनही कायम आहे आणि आपण बातमी पाहतोय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट। ससून रुग्णालयाने टपालामार्फत पोलिसांना हा अहवाल पाठवलेला आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाने टपालामार्फत पोलिसांना अहवाल पाठवल्याची माहिती आहे आणि काल रात्री उशिरा जिल्हा मेडिकल बोर्डचा अहवाल पुणे पोलिसांना पाठवण्यात आलेला आहे। आज संध्याकाळी अहवाल पुणे पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे। या अहवालामध्ये नेमकं काय असेल त्याकडे लक्ष असेल। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहे। ज्ञानेश्वर, 5 समित्यांपैकी जे अहवाल आलेत आणि आता काल रात्री उशिरा जो जिल्हा मेडिकल बोर्डाचा अहवाल आलेला आहे, काय असणं अपेक्षित आहे त्यात? आता पुढचा तपास आणि पुढची कारवाई कशी सुरू आहे? जो अहवाल ससून रुग्णालयाकडून टपालामार्फत पाठवण्यात आलेला आहे पोलिसांना, त्यावरच पुढची कारवाईची काय नेमकी दिशा ठरते हे पोलिसांकडून समजू शकतं। काल रात्री उशिरा जिल्हा मेडिकल बोर्डचा जो अहवाल आहे तो टपालामार्फत पुणे पोलिसांना पाठवण्यात आलेला आहे। आज संध्याकाळी तो अहवाल पुणे पोलिसांना मिळू शकतो। डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला का किंवा यामध्ये काही मेडिकल निग्लिजन्स आहेत का याची चौकशी करत असून त्या समितीनं जो अहवाल तयार केला, हा अहवाल सादर करताना गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून ससूनकडून काळजी घेण्यात आलेली आहे। अहवाल पुणे पोलिसांना थेट टपालानं पाठवण्यात आलेला आहे आणि अहवालाची एक कॉपी जी आहे वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना तर दुसरी कॉपी पुणे पोलिसांना पाठवण्यात असल्याची माहिती मिळते। अगदी ज्ञानेश्वर, अहवालाची प्रतीक्षा कायम आहे आणि अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।